नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय रोड ट्रॅक क्लब लोटेच्या जीवनशाळा या उपक्रमात. तर आमची सर्व रोटरी क्लबचे सर्व ज्येष्ठ मेंबर्स आणि आम्ही आता हे भात लावणी आणि शेतीची कामे आम्ही करायला चाललो आहोत. तर सर्व मित्र तिथे आहेतच. तर बघूया कशा पद्धतीने सर्व चालणार आहे ते. बरं मित्रांनो, आम्ही आता शेतीच्या ठिकाणी आलो जिथं आमचे रोटरी आणि सर्व मेंबर शेती करतात. तर हे आमच्या मागे सर्व तिकडून काय हा येतोय. ओके ओके. तर हे सर्व मागे आहेत. तर ही आमची रोटरीची सर्व मंडळी आणि मकरंदारा आमचे गाणी बोलताना अध्यक्षाला दुसरी पण काम आहेत हो सध्या. हे सर्व रोटरीचे ज्येष्ठ मेंबर्स सुतार साहेब, राटे मॅडम, सुर्वे साहेब, कोळवणकर मॅडम ह्या सर्व आहेत. इकडे समीर दादा, मकरंद दादा, विक्रम पवार या इव्हेंटचे चेअरमन विक्रम पवार इथे आपल्या इथे. या इव्हेंटचे चेअरमन विक्रम पवार. याबद्दल या इव्हेंट बद्दल तुम्ही काय सांगू शकता? तरी इव्हेंट हा जीवनशाळा म्हणून आपण साजरा करतोय. जीवनशाळा म्हणजे काय, आपल्या वारवडिलांनी गेले अनेक वर्ष शेतीचा व्यवसाय सुरू केला होता आणि ह्या MIDC आल्यामुळे आपल्या शेती व्यवसाय कमी झाला आणि आताची पिढी आहे ही त्या कंपनीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे अनेकांनी शेती व्यवसाय सोडला. त्यामुळे पुन्हा एकदा मी जीवनशाळा आमची म्हणजे वडिलांनी जी सुरू केलेली ही जीवनशाळा आम्ही त्याचा अनुभव घेण्यासाठी हा आम्ही हा इव्हेंट परत एकदा चालू केलेला. आणि खरंच या रोटरीच्या सर्व मेंबरनी येऊन आज ही जीवनशाळेमध्ये सहभागी झालेत आणि भात लावणी करतात हे बघून खूप आनंद होते. धन्यवाद. तर मॅडम, आज कसं वाटतं हा नवीन अनुभव घेऊन? खूप छान. 30 वर्षानंतर मी आता मातीत असं उतरली चिखलात आणि मला खूप मजा वाटते. म्हणजे हा आनंद आयुष्यात नक्की घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे पूर्वी तुम्ही शेती केलेत? हो. ओके. वयाच्या 20-25 वर्षापर्यंत. हे रोटरीचे माजी अध्यक्ष सुर्वे साहेब, ते देखील शेतीचा अनुभव घेण्यासाठी आलेले आहेत. सुर्वे साहेब, काय वाटतंय आज? काय वाटतंय, आज माझं स्वप्न पुरं झालं. भात लावतो मी ते पण आमच्या रोटरी बांधवाच बरोबर. खूप छान वाटतंय. नक्कीच नक्कीच. आणि हे प्रेरणा सगळ्यांनी घ्यावी आणि स्वतःच्या सगळ्यांनी शेती चालू करावी. नक्कीच तुमच्या नक्कीच सर्वजण शेतीकडे वळतील. धेडेदार हो धेडेदार, काय वाटतं आज? एकदम छान मजा वाटते. जवळजवळ आता 10-15 वर्षानंतर मी पुन्हा लावणीला उतरलोय. ते पण रोटरीमुळे मजा चालले.
पांडुरंगा 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 पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा मी पतंग तुझ्या दिदागा मी पतंग तुझ्या ही सर्व शेती आमच्या रोटरॅक्ट इनरव्हीलच्या मेंबरनी लावले. हा पूर्ण हा शेततळा आणि आता इथे सर्वजण बसले आराम करतायत. मजा मस्ती चालू आहे. आणि हे आमच्या क्लबचे वर्षाच्या 12 महिन्याचे शेतकरी वर्षभर शेतीच करत असतात. हे कळवणकर साहेब. अशा पद्धतीने सर्वांनी मजा मस्ती करत हे शेततळं पूर्ण केलं, लावणी पूर्ण केली आणि जो काय आनंद घ्यायचा होता शेताचा आणि सर्व गोष्टीचा. त्यानंतर आम्ही हातपाय धुवून जेवण केलं चांगलं आणि मग घराकडे परतलो. तर मित्रांनो, हा सर्व असा काय अनुभव होता आमचा रोटरी परिवाराचा आणि जो की आम्ही आज दिवसभर या शेतात राबलो. पुढे एका नवीन ब्लॉगसोबत आपण भेटूया, नवीन जागेवरती, नवीन ठिकाणी, नवीन विषय घेऊन. तुर्तास धन्यवाद.